कुणाल 5 ओव्हरचा सामना असेल. स्ट्राईकला असेल तो रमेश कुराडपाडी संघाचा. पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय. असा गोलंदाज मानावा लागेल कुणाल. चांगल्याशी कट केलेलं 4 धावा. एक चेंडू 4 धावा कुराडवाडा संघाची. पहिले वरचा चेंडू दुसरा. पाहूया आता चांगला कटावलेला चेंडू. पाहू झेल होते का नाही. झेल ना बाद जीवदान मिळालेलं रमेशला. चांगल्याशी झेल होती पण झेल नाबाद. 1 धाव. स्ट्राईकला असतील ते पिंट्या कुराडवाडा संघाचे. चांगल्याशी गोलंदाजी मानावं लागेल. नाही चांगल्याची झेल होते. पाहूया किती धावत आहे. 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावेच्या प्रयत्नाने दुसरी धाव पण मला वाटतं पूर्ण. 2 चांगल्यासा निर्धाळ चेंडू. हमेशा मी ऐकतोय कुणाल चांगली गोलंदाजी करतोय. बुमराह स्टाईल त्याची आहे. चांगल्याशी गोलंदाजी करतात आणि मला वाटतं हा पंचाचा इशारा. नो बॉल. फ्रीट असेल. पंचाचा इशारा. नो बॉल फ्रीट असेल. कृपया कुराडवाडा संघाने याची सुवर्ण संधी घ्यायची. पिंट्या आणि मला वाटतं चांगलासा चेंडू फ्रीट असेल. लाचचा चेंडू असेल. चांगल्याशी गोलंदाजी मानावं लागेल. गोलंदाजी चांगलासा कडलं मला वाटतं. हा ती 15 आणि पुढला गोलंदाज असेल तो स्वभाव. चेंडू कटवलेला. पाहूया किती धावा मिळतात. 1 धाव पूर्ण. 1 धावावर समाधान मानावे लागेल कुराडवाडी या संघाला. चांगल्याशी गोलंदाजी मानावं लागेल कुणाल या गोलंदाजाची. आणि चांगलासा कटवलेला चेंडू. पाहूया झेल होते का नाही. ते फिल्डर नाहीये आणि 1 बॉल्स 4 होणार का. 1 बॉल्स 4. फेकलेला चेंडू 1 बॉल्स 4 धावासाठी. असा कटाल चेंडू. पाहूया झेल उडाले. झेल होते का नाहीये आणि मला वाटतं 1 बॉल्स हा पण 4 असेल. 4 धावांसाठी. 3 आणि चांगलासा चेंडू निर्धाळ असेल. चांगल्याशी बॉलिंग करतात ते.
आणि चांगला सकटल पाहूया. झेल भरपूर निवडून आकाश धावत आलं त्याच्यामुळं झेल होते का झेल बाद पिंट्या वर मानतोय आणि चांगलासा चेंडू ओव्हर समाप्त. कुठलाही विलंब न लावता फिल्डिंग लावा. चांगलासा पहिला चेंडू चांगलासा चेंडू टाकलेला नंदू कोथरवाडीचा. स्ट्राईकला असतील ते पिंट्या कुऱ्हाडपाडी संघाचा. अरे चांगलासा काटवलेला चेंडू पाहूया. एक धाव पूर्ण. चांगल्याशी गोलंदाजी मानावं लागेल नंदू पारधी याच्याकडनं कोथरवाडी संघाचा गोलंदाज. तसेच असतील स्ट्राईकला सागर कुऱ्हाडपाड्या संघाकडनं. आणि चांगली अशी कटवलेले चेंडू. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न नसेल. एक धाव पूर्ण. चांगल्याशी गोलंदाजी मानावं लागेल नंदू याच्याकडनं. चांगलासा कटवलेला चेंडू. आज सुद्धा चांगला असा कटवलेला चेंडू. पाहावे किती धाव मिळतं. एक धाव पूर्ण आणि मला वाटतं 4 धावांसाठी चालू धाव संख्या झालेली आहे ती 36. चांगला असा कटवलेला चेंडू. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावचा प्रयत्न असेल. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. चांगल्याशी बॅटिंग मानावी लागेल कुऱ्हाडपाडी संघाकडनं. चांगल्याशी बॅटिंग करतात ते कुऱ्हाडपाडा संघ. धाव संख्या झालेली ती 48. एक विकेट ओव्हर असेल तर चांगल्यासा कटल चेंडू पाहू. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावसाठी धावतात का आम्हाला वाटतं. दुसरी धाव सुद्धा पूर्ण. हा विचार असेल आणि कृपया सांबारे वर्सेस गोरेगाव आणि टीची संपर्क साधायच्या टॉस उडवण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये चांगलासा टॉल चेंडू पाहूया. झेल होते का. आणि झेल झालेला आहे. धावा मिळतात. चांगलासा चेंडू. अंपायरचा इशारा. आकाशाकडे बोट. विकेट एलपी धाव लागेल पवन यांच्याकडनं. चांगलासा काढलेला चेंडू पाहूया.
आणि मैदानाला गुलगुल्या करत चेंडू आलाय 4 धावांसाठी. सागर यांनी चांगलासा कडवला चेंडू, ग्राउंड शॉट असेल 4 धावांसाठी. चांगल्याशी गोलंदाजी, चांगला असा कडवला चेंडू, पाहूया झेल होते का, झेल ना बाद. 1 धाव पूर्ण दुसऱ्या धावासाठी धावतायत. दुसरी धाव सुद्धा पूर्ण करायचा प्रयत्नात. चांगला असा कडवला चेंडू, पाहूया फिल्डर आहे, फिल्डरच्या आवागीच्या बाहेर. 6 धावांसाठी चांगली अशी बॅटिंग करतात ते गुरुवार संघाचे पिंट्या. लास्ट एवढचा लास्ट चेंडू असेल. हा बॉल सुद्धा फुलटॉस बॉल असेल, भिरकावून दिलाय तो. नो बॉल, हाईट फॅक्टर असेल, ट्रीट संधी असेल पिंट्याला अजूनही. लास्ट बॉल, लास्टचा चेंडू असेल. काय करते आपल्या संघासाठी चांगलासा बॉर्ड विकेट. हॅलो गोरेगाव आणि सांबारी, चला टच साठी या लवकरात लवकर, नाहीतर पॅनल्टी समोर जावे लागेल. एक आकाश नाही शकतो विचार केला तर सागर. पहिला चेंडू आलाय निर्धाव, कापेच्या साने चेंडू खेळून काढलाय. 1 धाव होईल पूर्ण. दुसऱ्या धावीसाठी मानस केला जाईल का, या ठिकाणी नकार दिलाय. अजून विचार केला तर 72 धावा गुटायच्या आहेत. 28 धावा. गॅप या ठिकाणी चांगला फटका पाहायला मिळाला. धावचीची संधी आहे, पाहूया काय घडेल काय बिघडलं. हे सेट चेंडूवर देखील आली. सिंगलच्या मदतीने धावफलक जर पाहायला गेला तर बिनबाद 2 धावा. जरी पहिला चेंडू जरूर निर्धाव आला, त्यानंतर मात्र सिंगल आणि सिंगलला प्राधान्य दिलं. ओहो, हा चेंडू देखील चांगला आहे. सागर मात्र गोलंदाज आहे, गोलंदाज मार्कवर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा कार्पेटच्या साने चेंडू खेळला गेला, पुन्हा सिंगल होते कंप्लीट. टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू बॅटच्या रीडिंग पट्ट्यात. चेंडू चाल सीमा रेखा पार. रन्स मिळतील 6. या ठिकाणी पाहायला गेलं चेंडू जातोय सीमा रेखा बाहेर. पंचांचा निर्णय देखील होता. हा चेंडू 9 आहे. 1+4 अशा 5 धावा धावपलकावर टार्गेट सेट केला होता 73 धावांचा. 30 चेंडू मध्ये 73 धावा मात्र जमा करायच्या आहेत कोथेरीवाडी संघाला. आपल्यातून फलंदाजी केली होती या कुऱ्हाडपाडा संघाच्या फलंदाजांना. एक मोठा स्कोर देखील उभा केलाय 73 धावांचा. त्यानंतर मात्र त्यांना बिग फाईट करताना संघ खेळतोय कोथेरीवाडी. सलामीची जोडी देखील अजून मैदानाच्या आतमध्ये आहे. एका साईडनं विचार केला तर आकाश आणि दुसऱ्या साईडनं विचार केला तर सागर. पाहता पाहता सागरला देखील तंबूचा रस्ता दाखवलाय.
जो नवीन फलंदाजाचा विचार केला तर नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय परेश. धक्का क्रमांक लागलाय पहिला कोथिरीवाडी संघाला सागरच्या माध्यमातून. धावफलकचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलं दादा एक बाद. तब्बल 17 धावा धावफलकावर लागल्या जातात. हो या ठिकाणी फटका फसला गेला. दूरवरून क्षेत्राच्या चेंडू खाली आलाय. कोणत्याही प्रकारची चूक मात्र होणार नाहीये. पाहायला गेलो तर 18 धावा धावफलकावर लागल्या गेल्या आहेत. हो बॅटला चेंडू ब्रश झाला होता. चांगलं षटक देखील हाताळलं जात आहे. पहिलं षटक हाताळलं होतं या सागरनं तब्बल 3 धाव्यांचं. त्यानंतर मात्र वैयक्तिक दुसऱ्या संघाचं सांगितलं त्यातील तिसरं. हा चेंडू देखील चांगला आहे. वारंवार पंचांना बुमरा करण्याचं काम केलं जात आहे. परंतु त्या ठिकाणी पंच देखील चांगले आहेत. या ठिकाणी डायरेक्ट हिट. मामू बाबा गॅस नाही 12 आहेत का नाही का 12 येईल. हो या ठिकाणी घडलं काय. विकेट आणि विकेटचं पतन. वारंवार हो पुन्हा फटका फसला गेलाय. त्या ठिकाणी यष्टी रक्षक आहे. कोणत्याही प्रकारची चूक होणार नाहीये. वारंवार मात्र बॅक टू बॅक विकेटचं पतन. 55 धावांची अजूनही गरज आहे. हा चेंडू देखील अभंतर आलाय. पहिली धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेसाठी मानस केला जातो. दुसरी धाव देखील चित्याच्या वेगाने पूर्ण होते. 2च्या समीकरणाने धावफलकचा विचार केला. धावफलकचा जाऊन पोहोचली दादा 6 बाद 21 धावा. हा चेंडू देखील फुल डिलिव्हरी होती. मोठा फटका खेळण्याची संधी होती. त्या ठिकाणी पाहिलं तर धावफलक जाऊन पोहोचलं दादा 7 बाद 22 अंकावर. हा चेंडू देखील चांगला या ठिकाणी पाहायला गेलं तर 4थं षटक देखील कंप्लीट झालं.
हा चेंडू देखील चांगला आहे नेता भिणारे 5 चेंडू आणि अजूनही मात्र भरपूर धावांची गरज आहे.